नमस्कार, मी तुषार शेटे। न्यूज 18 लोकमतच्या गुजरातचे पाहुणे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नावावरून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पाहुणे नेमके आहेत तरी कोण? हे पाहुणे गुजरातवरून मुंबईला आल्यात की मुंबईवरून गुजरातला जाणार आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर हा कार्यक्रम नक्की बघा। तर सुरुवात करूयात नेमकी या गुजरातच्या पाहुण्यांपासून आणि हे पाहुणे नेमके आहेत तरी कोण जाणून घेऊयात। मुंबईच्या बोरिवलीमधल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नवे गुजराती पाहुणे आलेत। हे पाहुणे कुणी साधे सुधे नाहीत, तर हे आहेत जंगलाचे राजे। होय, आम्ही सांगतोय जंगलाचे राजे असलेल्या या सिंहांबद्दल। नॅशनल पार्क मध्ये गुजरातहून सिंहांची एक जोडी आली आहे, ज्यात D11 सिंह आणि D22 या सिंहिणीचा समावेश आहे। जाणून घेऊया या नव्या पाहुण्यांबद्दल। पहिला पाहुणा D11 सिंह, वय 3 वर्ष, जन्म सक्करबाग प्राणी संग्रहालय, जुनागड, गुजरात। जमेची बाजू तरुण, तडफदार, चांगली पुनरुत्पादन क्षमता आणि प्राणी संग्रहालयात ठेवण्यास उपयुक्त। दुसरी पाहुणी D22 सिंहीण, वय 3 वर्ष, जन्म सक्करबाग प्राणी संग्रहालय, जुनागड, गुजरात। जमेची बाजू तरुण, तडफदार, चांगली पुनरुत्पादन क्षमता, प्राणी संग्रहालयात ठेवण्यास उपयुक्त। हे झालं गुजराती पाहुण्यांबद्दल। आता जाणून घेऊया मराठमोळ्या गुजराती पाहुण्यांबद्दल। होय, मराठमोळे गुजराती पाहुणे जे मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून गुजरातच्या सक्करबाग झू मध्ये आपला नवा संसार थाटणार आहेत। तिसरा पाहुणा बजरंग वाघ, वय 6 वर्ष, जन्म चंद्रपूरच्या जंगलात, सिंदेवाही तालुका। मानव वन्यजीव प्राणी संघर्षात पकडल्यानंतर मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवानगी। जमेची बाजू तरुण, तडफदार, चांगली पुनरुत्पादन क्षमता आणि प्राणी संग्रहालयात ठेवण्यास उपयुक्त। चौथी पाहुणी दुर्गा वाघीण, वय 2 वर्ष, जन्म चंद्रपूर जवळच्या जंगलात। वन अधिकाऱ्यांना बेवारस स्थितीत आढळून आलेल्या या दुर्गा वाघिणीची रवानगी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात। जमेची बाजू तरुण, तडफदार, चांगली पुनरुत्पादन क्षमता, प्राणी संग्रहालयात ठेवण्यास उपयुक्त। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानकपणे या पाहुण्यांची अदलाबदल झाली तरी कशी? मुळातच मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लायन सफारी प्रसिद्ध होती। या उद्यानात अनेक सिंह देखील होते, मात्र हे सिंह आशियाई आणि आफ्रिकी सिंहाच्या मिलनातून तयार झालेले संकरित सिंह होते। CZA म्हणजेच सेंट्रल झू अथॉरिटीनं त्यांच्या प्रजननावर बंदी घातल्यानं या सिंहांची संख्या घटत गेली। या प्राणी संग्रहालयात फक्त 2 सिंह उरले होते। त्यापैकी 17 वर्षीय रवींद्र नावाच्या सिंहाचा सप्टेंबर महिन्यात मृत्यू झाला। उरलेल्या जेस्पा या सिंहाचीही वृद्धापकाळानं प्रकृती खालावली होती आणि यामुळे नॅशनल पार्क मधली लायन सफारी बंद पडली। यामुळे मुंबईकरांना सिंहांचं दर्शन दुरापास्त झालं होतं। मात्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट गुजरातहून 2 सिंह नॅशनल पार्क मध्ये आणण्याचा निर्णय घेतला। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ही कल्पना नेमकी सुचली कशी आणि त्यांनी ती प्रत्यक्षात आणली कशी, याचा किस्साच स्वतः सुधीर भाऊंनीच सांगितला। मी आणि उदय सामंत आम्ही गुजरातमध्ये असणारं डॅशबोर्ड, वॉर रूम आणि कॉल सेंटर हे पाहण्यासाठी मुख्यमंत्री जे भूपेंद्रजी आहेत त्यांच्या घरी गेलो होतो। तिथं दिवसभर होतो आणि जेव्हा तिथं वनमंत्र्यांची भेट झाली तेव्हा आम्ही निर्णय केला की त्यांनी आम्हाला
तरुण एक मेल फिमेल द्यावा आणि आम्ही त्याच्या बदल्यामध्ये टायगर देऊ. तसंही महाराष्ट्रामध्ये टायगरची संख्या इतकी वाढली आहे की आत्ता आम्हाला त्याच्याही संदर्भात एक धोरणात्मक निर्णय करावा लागणार आहे. वनमंत्र्यांची चर्चा जरी केलेली असली तरीही खरी अडचण ही CZAच्या परवानगीची होती. मात्र सुधीर भाऊंच्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं या संदर्भातला प्रस्ताव तयार करून तो गुजरातच्या वन विभागाला सादर केला. गुजरातमध्ये सिंहांची संख्या जास्त जरी असली तरी तिथे वाघ संख्येनं कमी आहेत. त्यामुळे सिंहांच्या बदल्यात वाघ मिळत असल्यानं सक्करबाग झू प्रशासनानं सुद्धा सकारात्मकता दाखवली आणि D11 आणि D22 या सिंहांच्या बदल्यात मुंबईतून बजरंग आणि दुर्गा हे वाघ गुजरातला देण्याचा निर्णय झाला. रेकॉर्ड ब्रेक कमी वेळेत हा प्राणी आदान प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. याशिवाय आपल्या वन अधिकाऱ्यांना सिंह निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं हे विशेष. प्रत्यार्पणाच्या 1 आठवडा आधी वन विभागाचे अधिकारी गुजरातमध्ये पोहोचले. त्यांनी सिंहांची पाहणी केली आहे. त्यातल्या निरोगी आणि तडफदार सिंहांची त्यांनी निवड केली. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि डायरेक्टर संजय गांधी नॅशनल पार्क हे स्वतः या ठिकाणी येऊन व्हिजिट देतात. ते प्राणी बघतात. त्यांना जो आवश्यक आहे ब्रीडिंग पर्पजसाठी असेल तर त्या वयोगटातला प्राणी आवश्यक आहे. जर फक्त डिस्प्लेसाठी असेल तर त्या वयोगटातला प्राणी आवश्यक आहे. तर हे सगळे निकष वेटरनरी डॉक्टरची सगळी मतं जाणून घेतली जातात आणि मग त्या दोघांच्या कन्सल्टने ते प्राणी निश्चित केले जातात. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना संवेदनशील अशा भागातून सिंहांना घेऊन परत येणं हे अतिशय आव्हानात्मक असं काम होतं. मात्र हे काम वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लीलया पार पाडलं. असं वाटलं होतं की या प्राण्यांना हवाई मार्गे मुंबईत आणलं जाईल. मात्र कोणतीही अडचण न येता या दोन्ही सिंहांना रस्ते मार्गे ट्रकमधून मुंबईत आणलं गेलं आणि त्याच ट्रकमधून दोन्ही वाघांची रवानगी गुजरातला करण्यात आली. या प्रवासादरम्यान प्राण्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आलेली होती. सिंहांच्या निर्धोक प्रवासासाठी तज्ञ डॉक्टर आणि रेस्क्यू टीमचे सदस्य औषधोपचारांसह सज्ज होते. या दोन्ही सिंहांचा जन्म सक्करबाग झू मध्ये झाला होता. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही मोठा प्रवास केलेला नाही. तणावामुळे प्रवासादरम्यान सिंहांना उलटी, मळमळीचा त्रास होण्याची भीती होती. तो होऊ नये म्हणून त्यांना प्रवासाआधी 12 तास काहीच खायला दिलं गेलं नाही. प्रवासादरम्यान त्यांना फक्त पाणी दिलं जात होतं. दर 3 तासांनी त्यांची तपासणी केली जात होती. सुदैवानं प्रवासादरम्यान सिंहांना कोणताही त्रास झाला नाही. जर त्रास झाला असताच तर वन विभागानं त्यांचा प्लॅन B तयार ठेवला होता. प्रवासाच्या मार्गात जेवढे काही झू येतील त्या झूंसोबत आम्ही चर्चा करून ठेवलेली असते. तर कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी असेल किंवा मुक्काम करायचा असेल किंवा प्राण्यांना कुठलाही त्रास होता नसेल तर आम्ही संबंधित झूच्या आवारात जाऊन आम्ही तिथे मुक्काम करतो, जेणेकरून तिथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय या मार्गात कोणकोणत्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने आहेत त्याचीसुद्धा आम्ही माहिती काढलेली असते व इमर्जन्सीच्या वेळेस आम्ही त्याचासुद्धा फायदा घेतो. या सगळ्या प्रवासात न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्याची बारीक नजर सिंह आणि अधिकाऱ्यांच्या ताफ्यावर होती. जवळपास 22 तासांच्या प्रवासानंतर गुजरातचे हे पाहुणे पहाटे 6च्या दरम्यान बोरिवलीतल्या राष्ट्रीय उद्यानात पोहोचले. प्रवासाचा शीण प्रत्येक अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत जरी असला तरीही वनमंत्र्यांनी सोपवलेली आव्हानात्मक जबाबदारी पूर्ण केल्याचं समाधान या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आपण सुखरूपपणे आपले सोबतचे सिंह आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण वेळोवेळी त्यांची तपासणी देखील केलेली आहे. अत्यंत सुस्थितीत आहेत ते. त्यांना आता आपण अनलोड करणार आहोत त्यांचे पिंजरे आणि त्यांना क्वारंटाईन ठेवणार आहोत. तब्बल 22 तासांच्या प्रवासानंतर या सिंहांना थकवा आला होता. त्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणल्यामुळं त्यांना नव्या वातावरणात रुळू देण्यासाठी आणि कोणतेही आजार होऊ नयेत म्हणून त्यांना महिन्याभरासाठी क्वारंटाईन करण्यात आलाय. यासाठी सिंह आणि सिंहिणींना वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवलं गेलंय. सुदैवानं अवघ्या 2च दिवसात सिंहांनी सकारात्मक प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे.
पहिला दिवस थोडासा खडतर होता, त्याच्यामध्ये ते खूप स्ट्रेसमध्ये होते, मोशन सिकनेस म्हणा किंवा अदर काही रिझन्स असतील. पण आता त्यांनी खायला वगैरे व्यवस्थित चालू केलेलं आहे आणि अजूनही चांगल्या पद्धतीत ते आपल्याकडे स्थिरसावर होण्याचा प्रयत्न करतात. सिंहांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे वन विभागाचे अधिकारी देखील सुखावले. या सिंहांना लवकरच छोट्या लायन सफारीमध्ये सोडलं जाणार असून पर्यटकांना सिंहांचं दर्शन होणार असून बंद पडलेली टॉय ट्रेन सुरू करणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे. जी ट्रेन होती ती बंद झाली मागच्या 2 वर्षापूर्वी. आता आपण त्याला ॲडव्हान्समध्ये काही करू शकतो का? त्या डब्यामध्ये सुद्धा आपण संगणकीय व्यवस्थेच्या माध्यमातून जे लोक येतील त्याच्यावरही आम्ही प्रयोग करतो आहे की ती ट्रेन अत्याधुनिक असावी. पूर्ण ट्रेनमध्ये आपण QR कोड लावले आहे, आपल्या माहिती घेत आहे, आपल्या मोबाईलवर माहिती घेत आहे, कोणी त्या ठिकाणच्या माहितीच्या आधारावर त्याचं ज्ञानवर्धन होत आहे, अशी सुद्धा ट्रेन करण्यासाठी आम्ही विचार केला आहे. लायन सफारी हे संजय गांधी नॅशनल पार्क मधलं आकर्षण होतं. मात्र ही सफारी बंद पडल्यानं उद्यानाच्या तिजोरीवर देखील याचा थेट परिणाम झाला. मात्र आता पुन्हा एकदा उद्यानाच्या उत्पन्नामध्ये भर पडेल अशी आशा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी वर्तवलेली आहे. गेल्या 2018 पासून आपल्याकडची लायन सफारी बंद होती, त्यामुळं पर्यटक बऱ्यापैकी नाराज होऊन परत जात होते आणि इथली सफारी जी आहे 1975 मध्ये सुरू झालेली होती. त्यामुळं लोकांना फार आवडीची एक सिंह सफारी होती इथली. पण आता येणाऱ्या काही दिवसातच आपली सिंह सफारी आणि व्याघ्र सफारी दोन्ही लवकरच सुरू होतील. गुजरातच्या सिंहांनी मुंबईमध्ये गर्जना करायला सुरुवात केल्यानंतर मुंबईतले वाघ गुजरातमध्ये डरकाळी फोडायला तयार झालेत. बजरंग आणि दुर्गा या वाघांना घेऊन गुजरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम गुजरातला पोहोचलेली आहे. हे मराठी वाघ गुजरातच्या सक्करबाग झूची शान वाढवणार आहेत. संजय गांधी नेशनल पार्क जो जू है उन्होंने डिमांड किया था लायन का और हमने डिमांड किया था टाइगर का, जो आज सक्सेसफुली कंप्लीट हो रहा है. और हमने 2 लायन यहाँ पे दिए हुए हैं और उसके एक्सचेंज में हमें 1 पेड़ टाइगर का मिला हुआ है, जो अब जाके सक्करबाग जू में हम डिस्प्ले के लिए रखेंगे. अब मुंबई के शेर गुजरात में भी दहाड़ने वाले हैं. डेफिनेटली. प्राण्यांची आदान प्रदान ही माणसांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. मात्र याचा फायदा हा त्या प्राण्यांना सुद्धा होणार असतो. प्राण्यांची आदान प्रदान केल्यामुळं एखाद्या भागातल्या विशिष्ट प्राण्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवणं शक्य होतं. संख्येनं जास्त प्राणी दुसऱ्या विभागात किंवा राज्यात पाठवता येतात. गुजरातमध्ये सिंहांची संख्या जास्त आहे, त्यामुळे मागणीनुसार देशाच्या विविध भागांमध्ये CZAच्या पूर्व परवानगीनं सिंहांना पाठवणं शक्य आहे. एखाद्या भागातला प्राणी दुसऱ्या भागात जाऊ किंवा राहू शकतो आणि आपला परिवार वाढवू शकतो. प्राणी हस्तांतरण प्रक्रियेचा सर्वात मोठा फायदा त्यांच्या वंशवाढीसाठी आहे आणि यामुळे प्राणी नामशेष होण्याचं प्रमाण रोखलं जाणं शक्य आहे. एकीकडे मुंबई लायन सफारी सुरू होणार असताना दुसरीकडे विदेशी गोरिला सुद्धा मुंबईत आणण्यासाठी युगांडा सरकारशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिलेली आहे. एकूणच काय तर येत्या काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कात टाकताना दिसणार यात शंका नाही. तर आम्ही दाखवलेले हे गुजरातचे पाहुणे तुम्हाला नक्की आवडले असतील अशी अपेक्षा आहे. गुजरातच्या पाहुण्यांचा प्रवास त्यांच्या राज्यात सुरू झालेला आहे आणि तिथे जाऊन ते त्यांची वंशवृद्धी करणार आहेत, ज्याचा फायदा त्यांना स्वतःला आणि एक प्रेक्षक म्हणून आपल्याला सुद्धा होणार आहे. तर या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा News 18 लोकमत.